केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना सुचवलं। केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा, मोदींच्या फडणवीसांना सूचना। संजय राऊतांचा मोठा दावा, विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस महाराष्ट्रातच राहणार, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। जंतर मंतरवरील बीजेपीचं आंदोलन देशविरोधी, आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका, ते संविधानाच्या विरोधात उगारलेले एक हत्यार, संघाचे सहकार्यवाह अतुल लिमे यांचं वक्तव्य। अभिजित दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला, वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा। सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींची मागणी, कपिल सिब्बल यांच्या 1 कोटींच्या निधीची चौकशीचीही मागणी। पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारं, पंक्चर काढणाऱ्यांची औलाद, भारतातील कोणतीही मुलगी मुलगा अशी शिवीगाळ करू शकत नाही। सीजेपीच्या आंदोलनावर भाजपचे माजी खासदार रमेश बिथुडींचं वादग्रस्त वक्तव्य। एकनाथ शिंदेंना क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध, नादाला लागाल तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान। तर नाईक काही बडबड करतात, संजय शिरसाटांची टीका। खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न, माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा आरोप। राम मंदिर दान चोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत आले होते। नाना पटोलेंच्या दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेस नेत्यांच्या कृतीवरून चर्चांना उधाण, तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच, बावनकुळेंची टीका। सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच, आता चमत्कार दाखवावा लागेल, धनंजय मुंडेंचा भाषणाची जोरदार चर्चा। मला राजकारणापासून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत। धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्यांच्या फक्त 211 रुपये पीक विमा, 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता। दिव्यांग दाम्पत्याच्या अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह। नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, खड्ड्यामुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग, मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीचं काम हाती। केरळच्या पठाणथिटामध्ये अतिमुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती, आरणमुल्ला चेंगनूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प, स्थानिक नागरिक आणि भाविकांचे हाल, पुराच्या पाण्यात शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं।